नमस्कार. भारतातील गरीब आणि कष्टकरी महिलांचे आर्थिक सबलीकरण साधण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, ज्याला मोफत शिलाई मशीन योजना असे नाव देण्यात आले आहे. योजनेचा उद्देश आहे की गरीब महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना रोजगार संधी देणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या घोषणा करण्यात आली असून त्यामुळे लाखो महिलांना घर बसल्या रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मोफत शिलाई मशीन योजना ही भारतातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जी गरीब आणि कष्टकरी महिलांना आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी राबवली जात आहे. यामध्ये महिलांना स्वावलंबी बनण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम करणे हे उद्दिष्ट आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये कौशल्य विकास करण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही महिलांसाठी उपलब्ध आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा आणि अपंग महिला यामध्ये प्राथमिकता दिली जात आहे. 20 ते 40 वयोगटातील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे, ज्यामुळे तरुण आणि मध्यम वयाच्या महिलांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 2,60,000 रुपयापेक्षा जास्त नसावे, ज्यामुळे खरेच गरजू कुटुंबापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवता येईल. महिला घरबसल्या काम करण्याची संधी मिळते, त्यामुळे त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत असताना आर्थिक योगदान देऊ शकतात. आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिलांची सामाजिक स्थिती सुधारते आणि कुटुंबातील निर्णय प्रतिक्रियेत अधिक सक्षम भूमिका बजावू शकतात. योजनेचा एक महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे गरीब आणि कुटुंबाच्या दारिद्र्यरेषेवरून आणणे, ज्यामुळे महिलांना अतिरिक्त उत्पन्नामुळे कुटुंबाची एकूण आर्थिक स्थिती सुधारू शकते. शिलाई मशीनचा वापर करून महिलांच्या शिवणकामाचे कौशल्य विकसित करणे हे संधी मिळणे, जे त्यांना स्वतःसाठी आणि इतरांसाठी काम करण्यास सक्षम करते. या योजनेद्वारे केंद्र सरकारने गरीब महिलांना जीवनात्मक सकारात्मक बदल घडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रियेत खालील टप्पे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला india.gov. या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. आवश्यक कागदपत्राची छायाप्रती म्हणजे झेरॉक्स काढून घ्यायचं आहे आणि सगळी माहिती अचूक भरायची आहे आणि ही संबंधित अर्ज जे काही संबंधित कार्यालयात सादर करावा. अधिकारी कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाईल. आणि जर तुम्हाला याचं फॉर्म कसं भरायचं त्यावरती ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू. आणि जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.